प्री वेडिंग सेटअप कसा आहे तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, सेट क्यू सिटी इगतपुरी येथे नाशिक पासून फक्त 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी प्री वेडिंग साठी आम्ही आलेलो आहोत। भावाची प्री वेडिंग आहे, परंतु प्री वेडिंग सेटअप कसा आहे तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण आहोत इगतपुरीच्या सेट्स क्यू सिटी या प्री वेडिंग सेटअप जवळ आणि तुम्हाला मी पूर्ण जो सेटअप आहे तर तो या ठिकाणी दाखवणार आहे। हा एंट्री गेट आहे, त्यानंतर हे ऑफिस आहे। या ठिकाणी तुम्हाला एंट्री केल्यानंतर फॉर्म वगैरे भरून घ्यावा लागतो। तुम्हाला फोटो शूट व्हिडिओ शूट करण्याआधी या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म वगैरे फिल करून तुमचं डिपॉझिट करून घ्यावं लागत असतं। या ठिकाणी त्यांचं एक रेस्टॉरंट आहे, तुम्हाला जर का जेवायला वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देऊन ते बनवू शकता। त्यानंतर हे सेटअप तुम्ही पाहू शकता। मध्ये आपण पाहून घेऊया, तर इकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इथे मध्ये सेटअप आहे आणि इकडे सायकल वगैरे आहेत। तर इथे जेव्हा आपण व्हिडिओ शूट घेऊ तेव्हा मी तुम्हाला ते दाखवणार आहे। पूर्ण ग्रीनरी आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे। इकडे पाहू शकता तुम्ही गाडी आहे मस्तपैकी, सेटअप खूप भारी आहे। इकडे पण पाहू शकता आणि हे आपले दादूभाऊ कुठे गेले होते फिरायला काय माहिती। नुकताच आम्ही या ठिकाणी व्हिडिओ शूट फोटो शूट केलेले आहेत। इकडच्या साईडला मी तुम्हाला डॅम दाखवतो मी पूर्ण। इकडे पण गार्डन आहे आणि खाली पण सेटअप आहेत, तर ते खाली गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। हा एक सेटअप आहे इकडे, त्यानंतर हा एक इकडे तो तिकडे, त्यानंतर हा एक इकडे। खूप सारे वेगवेगळे सेटअप आहे ते आपल्याला पाहायला भेटतात। इथे पण एक सेटअप आहे, त्याचबरोबर इथे पण एक सेटअप आहे आणि सायकल वगैरे मी तुम्हाला दाखवले। त्यानंतर हा मेकअपचा सेटअप आहे आणि वरती लायब्ररी वगैरे आहे, तर मी तुम्हाला लायब्ररी दाखवतो। इथे वरती मी आलेलो आहे आणि या ठिकाणी पण सेटअप आहे लायब्ररी, तुम्ही पाहू शकता। पण या ठिकाणी सर्व कागद 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 आहेत। जास्त बुक पण नाही आहेत आणि सर्व बुक एकसारखे दिसत आहे। आम्ही चहासाठी ऑर्डर दिलेली होती आणि चहाची ऑर्डर हा भाऊन घेऊन गेलेला होता। कार भाई आपली 4 बोर आहे झाली रेडी, मग गरम गरम एकदम अद्रक वाली आहे ना? अद्रक वाली नाही तर आम्ही घेणार नाही भाई, अद्रक नसेल तर लगेच आलो घेऊन। ये भाई थंडी निघायला पाहिजे आपल्याला, बॉक्स या ब्रो आणले का? आणले का? तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय खाली वाटर पार्क। तर मित्रांनो खालचा नजारा तुम्ही पाहू शकता। इकडे पण एक कपल शूट करतंय, आमचं कपल मागे आहे आणि इथे पावसासाठी वॉटरफॉल तयार करण्यात आलेला आहे, परंतु इथे पाणी नाहीये। चालू करायला लागला, चालू करीन ओ समय रे मनोज। तर मनोज दादा बसलेला आहे आणि जयेश भाऊ पडता पडता वाचला। हो, ब्लॉग मध्ये टाकावं लागेल ना ते। तर मनोजचा फोटो एक क्लिक आपण मनोजचा काढून घेऊ इथे। मनोज ओ मनोज आता दग ना वर उभा आहे कधी जावानी बोट तू सरक में दगड़े से टेक असतील क्या हो गया रे पाय ठेवा करता रे जवळ घे तिला, तुझ्या जवळ घे डायरेक्ट बसून घ्यायचं पटकन। सेंटर मध्ये पाय ठेवायचा, सेंटरच्या तिकडच्या साईडला पाय ठेव आणि बैस 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 बैस। तर बसून गेला आहे जयेश भाऊ। अरे भाया मैं धर के रखा हूं इधर, पलटी नाही झाली ना? चला पलटी झाला, आधे रस्ते में नाव पलटी
डायरेक्ट अभी तो नया पार करनी है म्हणे. पलटी झालं म्हणजे कॉस्ट्यूम चेंज. काय आपल्याला तिथं पण घ्यायचं होतं पाणी. अजून तर नया पार करायची भाऊ. खालच्या याच्यावर उतरून घ्या वाटलं. बस आता धरून ठेवलंय आम्ही. काही विषय हो बाई चहा उन्हावर. तिकडच्या याच्यावर तर मंडळी पाहू शकता तुम्ही आमच्या दोस्ती डायरेक्ट चहा घेऊन येतोय गरमागरम अद्रकवाली. ऐसे उनके बाल है ना, तिकडची लट आहे ना पुढे करून ठेवा तुम्ही. तिकडची तर आपले दादू आता डायरेक्शन देत आहे पुढचे इथले. आणि इथे संध्याकाळ होत चाललेली आहे. वातावरण निसर्गरम्य आहे आणि आपली गरमागरम चहा आलेली आहे. या ऐसे करेगा चालू होतो. अरे कॉर ना यार. मग भाईजी वॉटरफॉल चालू होतो ना आपल्याला माहिती आहे. पाणी भाई नेक्स्ट टाइम जेव्हा नेक्स्ट कपल येईल ना तेव्हा सर्व माहिती राहील. फर्स्ट टाइम आहे आमच्या सांगून देत जा. आमच्या सोबत फिर थोडा वेळ. अंधार होत चाललाय आता. पाणी लावतात तर मागून पाणी पडेल ना भाई. पैसे दिले ना आपण सगळे गाणे वाजवतील ते आपले. तर वॉटरफॉल आता सुरू होत आहे. फक्त गाडी कॅन्सल. या देखो 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 देखो. तर आमचा जयेश भाऊ खूप घाबरलेला आहे कारण बोट डायरेक्ट अशी होत आहे. म्हणजे जयेश बोले असं वाटणार ना मी आते पडतो का कवय पडतो. तर दादू भाऊ फोटोशूट न करता रेडी आहे. देखो ये हमारा डायरेक्शन. जर तुम्हाला ही प्री वेडिंग करायची असेल तर इंस्टाग्राम वरती माऊली फोटोज बाळदे सर्च करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर आपला दादू भाऊ आधी बोट दाखला जायले जयेश भाऊ आणि जयेश भाऊ पुरा घाबरे जायले. तुम्ही आता तर आपला शूट झालेला आहे. जयेश भाऊ आणि वहिनी साहेब उतरताय. दादू भाऊने बोट पकडलेली आहे आणि आपले चहात टाकले जात आहे. बाई फक्त अद्रकच वाद यार. त्याच्यात मध्ये दूध टाकलंय की नाही रे बाया. टाकलं ना आपण आता घोरा टाकता. वा. तर मनोज भाऊचा फोटोशूट राहिलेला होता. पूर्ण रात्र होण्यात येत आहे आणि मागे सूर्य वगैरे मावळलेला आहे. आता 6:30 झालेले आहेत आणि आता नाईट शूट आमचा चालू होत आहे या नाईट सेटअप वरती. आणि नाईटचा जो शूट येतोय तो एकदम कडक आणि क्लास येत आहे. आणि आपला मनोज दादा सांगतो एक BTS मारून दे म्हणे. तर त्याचा एक मारून देतो मी BTS. स्टार्ट. स्माइल. बोला असंच राहा. थोडं स्माइल करा. स्माइल. ओके. तर इकडे फुगडी शूट चालू आहे. आता ही पंची पोज आहे. तर आपला आता लास्ट टेक आहे. लास्ट शूट आहे कारण आपला जो पॅकेज होता 2 ते रात्री 8चा होता आणि 8 वाजेला फक्त आता 5 मिनिटं बाकी आहेत आणि लास्टचा शूट आहे आपला. मनोज भाऊ आता लास्ट टेक साठी सर्व गोष्टी मॅनेज करतोय आणि आपला गौतम भाऊ ज्याने आपल्याला खूप सारं सहकार्य केलेलं आहे. तू हात सोडशील आणि चेअर मागे. आता नाही ना पहिले हातात राहू दे. लाईट घे. रेडी स्टार्ट. सोडा. घे चेअर मागे. बसा तुम्ही. बसा. घे चेअर पुढे. ओके. ये तू इकडनं. बस बस बस. स्टॉप स्टॉप. इथून घ्या. एक प्लेट.
स्टॅच्यू. तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे शूट केला जातो वेगवेगळ्या अँगलने. स्टार्ट जाऊ. आणि बसतोय जागेवर. हा जो टेक आहे तर तो डायरेक्टेड बाय मनोज. हाय, तुम्हाला लिंक सेंड करतो, व्हिडिओ नक्की बघायचा आहे, फोटो पण दाखवेल तुम्हाला. आपला टाइम आता संपलेला आहे. कॅमेरा उचला दाढी. तर आपला शूट कंप्लीट झालेला आहे आणि पॅकअप चालू आहे. सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे कॅमेरा वगैरे बॅगेत ठेवला जात आहे आणि आपण आता निघतोय नाशिककडे आपल्या रूमवरती. आणि लवकरच आम्ही 1 तासात घरी पोहोचणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब.